जय शिवराय शेतकरी मित्रांनो, छातीवर सरकारनं गोडी चालवली तरी चालेल, पर मागण्या मान्य झाल्याशिवाय घरी वापस परतायचं नाही। ही लढाई अंतिम आहे। ही लढाई शेतकऱ्याची आहे, ही लढाई शेतमजुराची आहे, ही लढाई मेंढपाळाची आहे, ही लढाई अपंगाची आहे। आणि जो काही वंचित असलेला शेतकरी आहे, शेतमजूर आहे, जो घटक आहे, त्यांची सर्वात मोठी आरपारची लढाई आहे। जोपर्यंत सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नाही, जोपर्यंत सरकारनं दिलेले आश्वासन हे मान्य होत नाही, जोपर्यंत शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत आता मागं परताचं नाही। 1 महिन्याच्या मुक्कामानं जाऊ असा निश्चय आणि निर्धार बच्चू कडू यांनी केला आणि आपल्या गावामधूनच आगेकूच करत ट्रॅक्टरचा भला मोठा मोर्चा घेऊन, भला मोठा ताफा घेऊन, कधी न झालेला आंदोलन, कधी न पाहिलेली परिस्थिती आज आता सरकारला 28 ऑक्टोबर रोजी नागपूर इथे बघायला मिळणार आहे। आता बच्चू कडू यांनी आपल्या गावातून थेट वर्धेकडे आगेकूच झालेली आहे। त्या वर्धेमध्ये मुक्काम असून वर्धेतून ट्रॅक्टरद्वारे सकाळी 9 वाजता तिथून नागपूरकडे रवाना होऊ असं देखील त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची लढाई ही एका शेतमजुराची किंवा एका शेतकऱ्याची नाही, तर पूर्ण महाराष्ट्राची लढाई आहे। हे शेती मातीसाठी आणि ज्या काय आपण कष्ट करतो, घाम गाळतो, रक्ताचं पाणी करतो, पण पिकाला भाव मिळत नाही। MSPवर लूट, हमीभावात लूट, शेतकऱ्यांच्या धोरणावर लूट, शेतकरी मारक धोरण, या सर्व गोष्टीवर आता संपूर्ण नियोजन करून आता हे मोठी लढाई उभारलेली आहे। आता शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यासोबत हमीभाव मागण्याची वेळ येणार नाही, कारण जोपर्यंत आता आपण एकजुटणार नाही, आता ह्या लढाईमध्ये सर्व शेतकऱ्यांनी घरातून एक व्यक्ती जरी बाहेर पडला तर या आंदोलनाला एक वेगळी दिशा प्राप्त होईल व हे आंदोलन हे मोठ्या दिशेने रौद्ररूप धारण करून व सरकारला बॅकफूटवर जायला भाग पाडेल व सरकारला शासन निर्णय काढायला भाग पाडेल। सरकारनं वेळोवेळी सांगितलं की आम्ही आमच्या मागण्या जे काही जाहीरनाम्यामध्ये वचनपूर्ती केलेली आहे ती 5 वर्षामध्ये होऊ। पण देवेंद्र फडणवीस यांनी मागे बोलताना सांगितले की जेव्हा दुष्काळ सदृश परिस्थिती या महाराष्ट्रावर पडेल त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे। पण हे 2025चं वर्ष ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात इतका भला मोठा पाऊस झाला, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक तर उरलं नाही, पण शेतातील मातीसुद्धा खरडून गेलेली आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीचा हिशोब घेण्यासाठी सरकारनं लादलेले धोरण, सरकारनं केलेल्या घोषणांचा पाऊस, या सर्वासाठी आता आपल्याला एकजुटीनं नागपूर इथे पोचायचं आहे आणि नागपूर इथे पोचून भला मोठा ऐतिहासिक मोर्चा हा सरकारला दिसणार आहे आणि लवकरच आपल्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तिढा हा सुटणार आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून, प्रत्येक जिल्ह्यातून ज्या जसं सोयीनं, आपल्या सोयीनं, मुक्कामाच्या सोयीनं आणि अनाज घेऊन, राशन घेऊन तिथं पोचायचं आहे। आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आता जेवढ्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होऊन लढा हा आपल्याला तीव्र करता येईल तो लढा तीव्र करा आणि या आंदोलनाची अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत तुम्हापर्यंत पोहोचवण्यात येईल। तोपर्यंत धन्यवाद।